नमस्कार. e-प्रशिक्षण.com या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. शासकीय सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याची सुरू केलेली विभागीय चौकशी सेवानिवृत्तीनंतर बंद करता येते काय? यावर आपण विचार करणार आहोत. महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील, नियम 1979 नियम 8 अन्वये वैयक्तिक प्रकरणी चालू केलेली विभागीय चौकशी कर्मचारी सेवेत असताना जशी चालू ठेवली असती तशीच सेवानिवृत्तीनंतर चालू ठेवावी लागते. महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम 8-12 प्रमाणे सुरू असलेली संयुक्त चौकशी बंद न करता त्यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले असले तरी सेवेत असताना ज्या पद्धतीनं विभागीय चौकशी चालू होती त्याच पद्धतीनं ती पुढे चालू ठेवावी अशी तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा, निवृत्तीवेतन नियम 1982 नियम 27 मध्ये करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्र नागरी सेवा, शिस्त व अपील नियम 10 अन्वये सुरू असलेली सौम्य शिक्षेची कारवाई सेवानिवृत्तीच्या दिनांकाला पूर्ण करणे गरजेचे असते. कारण सेवानिवृत्तीनंतर किरकोळ शिक्षा देता येत नाही. अशा परिस्थितीत सौम्य शिक्षा देण्यासंदर्भातील चौकशी सेवानिवृत्तीनंतर चालू ठेवणे उचित ठरत नाही. अशी कारवाई बंद करणे इष्ट ठरते. अधिक माहितीसाठी e-प्रशिक्षण.com या यूट्यूब चॅनलवरील तपशीलवार व्हिडिओ कृपया पाहावा. सदर माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास ही माहिती गरजू अधिकारी, कर्मचारी यांना कृपया शेअर करावी. आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद.